शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अजय दासरे यांनी पक्षातील घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त करत आपली बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. आणि जर परत एकदा मला मी तुमच्या माध्यमातून मी इशारा यांना देऊ इच्छितो की माझी वैयक्तिक बदनामी खूप केलेली आहे. यापुढे मी माझी बदनामी सहन करणार नाही. मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन. तुमच्यावर माझा बदनामीचा खटला, तुम्ही माझ्यावर बदनामी केली म्हणून तुमच्यावर खटला चालवण्यासाठी मी आता माझ्या वकिलाच्या मार्फत या लोकांना मी नोटीस पाठवेन. कृपा करून यापुढे माझ्या नादी लागू नका. मला वैयक्तिक तुम्ही काय बोलू नका. माझ्या कामावर बोला. मी कुठं चुकलो असेल तर मला सांगा. मी त्याच्यावर चर्चा करायला तयार आहे. आपण बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक असून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी पहिली जी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला ताईंनाच मी सगळे प्रश्न विचारले होते. यांना का पाठवलं तुम्ही? आमच्यामध्ये भांडण होतं काय तुम्ही ताई? आम्ही सगळे एकच आहोत. आम्ही काय थोडेफार चुकले असतील. मी दुर्लक्ष करतो. आतापर्यंत मी सहन केलं. किती भरपूर सहन केलं मी यांचं. पण आता नाही करणार. आता मी पदावर नाहीये. मी शिवसैनिक आहे. शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचा कसा असतो हे मी दाखवून देतो. पूर्ण जिल्ह्याचा दौरा करतो आता मी. जिल्ह्याचा दौरा. बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे आता. काय करताय तुम्ही? दासरी यांनी आरोप केला की सोलापुरात पक्ष चुकीच्या लोकांच्या हातात गेला असून नव्याने नेमलेले काही पदाधिकारी यापूर्वी निवडणुकांमध्ये पक्षविरोधी भूमिका घेत होते. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही योग्य दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिला होता की शिवसेनेचे जे 3 उमेदवार होते त्या 3 उमेदवारांच्या तिथे तुम्ही जाऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करा. परंतु या सोलापूर शहरामधील काही लोक असं त्यांचा आदेश झुगारून कोणत्या प्रचारात तुम्ही व्यस्त होता हे जग जाहीर आहे. मग आता तुम्ही कोण? उद्धार शिवसेना पक्षप्रमुखांचं तुम्ही ऐकलं नाही आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे काय केलात त्यांच्या आदेशाच्या विरोधात त्याबद्दल मी तक्रार लेखी केलेलीच आहे. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सर्व बाबी मांडणार असून वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या प्रकरणाचा तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव साहेबांपाशी या सगळेजण त्यांच्या समोर बसून आपण चर्चा करू. सेना भवनमध्ये चर्चा करू. वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक वेळेला येणं आणि बाहेर जाणं या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत. मी कधी पदावर असताना या गोष्टी केलेल्या नाहीत. आता तुम्ही पदावर आलात, तुम्ही ते करू नका. कुठल्याही गोष्टीला रिॲक्शन देऊन पक्षाची बदनामी होईल अशा पद्धतीनं तुम्ही वागू नका. सुषमा अंधारे यांच्या नियुक्त्यांवरही त्यांनी टीका करत हे राजकारण पक्षहिताला घातक असल्याचा आरोप केला. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची शिवसेना नाचवली, खराब केली आणि सगळं विस्कळीत करून ते 11th वॉर्डला निघून गेले आणि त्या विद्या गटात जाऊन त्यांनी इलेक्शन लढवलं. आणि त्यांना सहकार्य करता तुम्ही. त्यांचेच बगल बच्चे आहे ते सगळे. त्यांच्याबरोबर काम करणारे लोक होते. त्यांना तुम्ही जरा नीट विचार करून तपासून तरी घ्यायला पाहिजे होतं. बदलायला काहीच माझी मुळीच हरकत नाही. कुणी अमरपट्ट घेऊन आलेलं नाही, मी सुद्धा नाही. परंतु नवीन नेमत असताना ही लोक कुठं होती? पक्षाची कामं त्यांच्याकडनं झालेली आहेत का? पक्षाने वेळोवेळी दिलेल्या कार्यक्रमांना त्यांनी किती रिस्पॉन्स दिला? किती बैठकांना ते उपस्थित होते? किती कार्यक्रमांना उपस्थित होते? या गोष्टी तपासून बघायला पाहिजे होता. ताई, तुम्ही फक्त 2 बैठकांना उपस्थित राहिला, ते सुद्धा मी अरेंज केलेल्या. आणि 2 बैठकांना उपस्थित राहून तुम्ही शिवसैनिकांना विचारता घोडागाडी आहे का? तुमच्याकडे पैसा आहे का? तुम्ही खर्च करू शकता का? तुमची ऐपत काय? कधीच बाळासाहेबांनी आम्हाला विचारलेलं नाही. वंदनीय बाळासाहेबांनी गोरगरीब अशा शिवसैनिकाला जिल्हा प्रमुख केलेलं होतं. या पत्रकार परिषदेला शशिकांत बिराजदार, पद्मा महंता, नाना मोरे, जगदीश कलकेरी आदी उपस्थित होते.